नमस्कार. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, जीवा आता ते खोटं पोट हातात घेतो आणि म्हणू लागतो, नंदिनी मला सांग की हे सगळं काही मी मनापासून कसं करेन. अगं आतापर्यंत आपल्याला किती त्रास होतोय हे तुला आणि मला चांगलंच माहीत आहे. तुला त्रास होतोय, मला त्रास होतोय आणि तरीसुद्धा हे सत्य अजून किती दिवस लपवणार आहोत. आई अगदी बरोबर बोलतायत. खोट्या प्रेग्नेन्सीचं सत्य, नंतर ह्या खोट्या पोटाचं सत्य आणि सरोस्कीचं किती किती सत्य. आता मात्र इथे शारदाताईंना धक्काच बसतो. नकळतपणे आता तिसरं सत्य आता जीवाच्या तोंडून बोललं गेलेलं असतं. नकळतपणे जीवाने आता तिसरा त्यांचा असणारा प्लॅन शारदाताईंसमोर बोलून टाकलेला असतो. शारदाताई म्हणतात, सरोस्की. जीवा, नंदिनी, आता हा काय प्रकार आहे. नंदिनी म्हणते, आई आपण या सगळ्यावर नंतर बोलूयात, पण चल ना आता आपण खाली जाऊयात. खालून जर कोणी वरती आलं तर. शारदाताई म्हणतात, कोणीही इथे येणार नाही आहे आणि आपणही खाली जाणार नाही आहोत. नंदिनी, मला सत्य कळायलाच हवं. आता सरोस्की हा नक्की काय प्रकार आहे. अगोदर तुम्ही इतकं मोठं सत्य लपवलं आहे आणि आता हा काय प्रकार आहे. नंदिनी, मला कळायलाच हवं. नंदिनी म्हणते, आई सरोस्कीच्या मदतीने आम्ही आमचं बाळ या जगात आणायचं ठरवलं आहे आणि यासाठी आम्ही सरोगेट मदरची मदत घेणार आहोत. आता हे ऐकून शारदाताईंना तिसरा धक्का बसतो. शारदाताई म्हणतात, नंदिनी अगं मिसकॅरेज नंतर आपलं शरीर आणि मन इतकं थकून जातं की या सगळ्यात आपल्या घरच्यांनी आपल्याला कितीही साथ दिली तरीसुद्धा ही असणारी सल भरून काढता येत नाही. आणि आता तुम्ही तुमच्या आयुष्यात तिसऱ्या व्यक्तीला घेऊन यायचं ठरवत आहात का. कशासाठी. इतकी कसली घाई झाली आहे तुम्हाला. लग्नाला 10 वर्ष झाल्यासारखे का वागताय. जीवा, नंदिनी एवढी घाई करू नका. कुठल्याही गोष्टीला उशीर झालेला नाही आहे. ज्या गोष्टी व्हायच्या त्यावेळी होतील. योग्य वेळी योग्य गोष्ट होतच राहील, परंतु एवढी घाई करायची काहीच गरज नाही आहे. तर नंदिनी शारदाताईंना म्हणते, आई आता इतके पुढे निघून आलो आहोत की तेवढं मागे वळणं शक्य नाही आहे. नाही मनाला आणि स्वतःला समजवता येत आहे. नाही या सगळ्यातून आम्ही माघार घेऊ शकत. आई आम्हालाही कळतंय की खूप उशीर झालेला नाही आहे, अजूनही खूप वेळ आहे, परंतु आई आता मनाला बाळाची आस लागून राहिली आहे. आम्हाला आमच्या बाळाची आस लागून राहिली आहे. मग सांग ना आता आम्ही मागे कसं फिरणार, कसं हे सगळं थांबवणार. तर शारदाताई नंदिनीला समजावत म्हणतात, अगं मूल हे नवरा बायकोच्या नात्याचं प्रेमाचं प्रतीक असतं. मग या सगळ्यामध्ये तिसरी व्यक्ती कशाला, कशासाठी सांग ना नंदिनी. नंदिनी अगं तुला माहीत आहे ना, ज्यावेळी आपलं बाळ या जगात येतं त्यावेळी आपण म्हणतोच ना की बाळाचं नाक अगदी बाबांसारखं आहे, बाळ दिसायला आईसारखं आहे. मग आता नंदिनी जी दुसरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात येणार, जी दुसरी आई त्याची बनणार, मग नंदिनी अगं हे कसं शक्य आहे. नंदिनी म्हणते, नाही आई असं काही होणार नाही आहे. बाळ अगदी आमच्यासारखंच असणार आहे. अगं मिसकॅरेज नंतर माझ्या पोटात बाळ तग धरू शकत नाही, माझ्या पोटात बाळ वाढू शकत नाही आणि म्हणूनच आम्ही सरोस्की हा प्रकार वापरणार आहोत. याचा वापर करणार आहोत की ज्यामुळे आम्ही आमच्या बाळाला या जगात आणू शकतो. बाळ अगदी आमच्यासारखंच असणार आहे. फक्त बाळाला त्याच्या वाढीसाठी दुसरी कूस देणार आहोत, बाकी काहीच नाही आई. बाळ अगदी जीवांसारखं आणि माझ्यासारखंच असणार. त्यामुळे आई तू नको काळजी करूस. आम्ही डॉक्टरांशी बोललोय, त्यांचा सल्ला घेतलाय. बाळ अगदी आमच्यासारखंच असणार आहे, जीवांसारखं माझ्यासारखं अगदी आमच्यासारखंच आमचं बाळ असणार आहे. त्यामुळे आई बाळामध्ये काहीच फरक होणार नाही आहे. बाळ हे जीवा आणि माझाच प्रेमाचा वंश असणार आहे, ते आमच्याच प्रेमाचं प्रतीक असणार आहे. त्यामुळे आई आम्ही खरंच अगदी मनापासून हा निर्णय घेतलाय. आई प्लीज अगं समजून घे ना, एकदा तरी मला समजून घे. परंतु शारदाताई या सगळ्याचा विचार करत असतात. जीवा म्हणतो, हो आई बाळ अगदी आमच्यासारखंच असणार आहे, ते बाळ आमचंच असणार आहे. शारदाताई म्हणतात, नाही नाही तुम्हाला आता कळत नाही आहे, पण हे सगळं काही इतकं सोपं नाही आहे जीवा. नंदिनी काही झालं ना तरी ते बाळ तुमचं नसणार आहे. नंदिनी त्या बाळाला जन्म देणार नाही आहे. काही झालं तरी नंदिनी त्या बाळाची आई नसणार आहे. तुमच्या बाळाला जन्म देणारी आई ती दुसरी स्त्री असणार आहे, त्याची आई वेगळी असणार आहे. तुम्ही आता भावनेच्या भरात या सगळ्याला होकार देत आहात, परंतु नंतर मात्र गुंता वाढत जाईल. जीवा, नंदिनी विचार करा असं म्हणत शारदाताई त्यांना समजावत पुढे म्हणतात, कोणत्याही पुरुषाला बाई प्रेग्नेंट असताना प्रेम वाटत असतं, कारण त्याचा वंश तिच्या पोटात वाढत असतो. ती त्याच्या बाळाची आई होणार असते.
पण आता तुमच्या बाळाला जन्म देणारी व्यक्ती ती स्त्री वेगळी असणार आहे. मग मला जेव्हा एका प्रश्नाचं उत्तर द्या की जर तुम्हाला तिच्याबद्दल आपुलकी वाटली तर. आता शारदाताईंचा हा प्रश्न ऐकून नंदिनी अस्वस्थ होते आणि म्हणू लागते, आई अगं काय बोलतेस तू हे. असं म्हणत नंदिनी बाजूला जाते. शारदाताई तिचा हात धरतात आणि म्हणतात, नंदिनी काय चुकीचं बोलते मी, सांग ना. ज्यावेळी आपलं बाळ आपल्या पोटात वाढत असतं त्यावेळी जसजसं बाळ मोठं होतं तसतसं बाळ लाथ मारायला लागतं आणि त्यावेळी आपला नवराच असतो की जो आपल्या पोटाला हात लावून आपल्या बाळाचा स्पर्श अनुभवत असतो. ज्यावेळी बाळाच्या हृदयाचे ठोके आईला ऐकू येत असतात त्यावेळी बापच असतो, आपला नवराच असतो की जो आपल्या पोटाला कान लावून आपल्या बाळाचं अस्तित्व अनुभवत असतो. मग जीवा, नंदिनी मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. जीवा, तुम्ही हे सगळं काही ते त्या बाईसोबत करणार आहात का? तुम्ही तुमच्या मनाला कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला पण तुम्हाला तुमच्या बाळाला अनुभवावंसं वाटलं तर. असं म्हणत शारदाताईंनी जीवासमोर प्रश्न उपस्थित केलेले असतात. आता शारदाताईंचं हे बोलणं ऐकून जीवा आणि नंदिनी शांतच होतात कारण त्यांच्याकडे या प्रश्नाचं उत्तरच नसतं. शारदाताई नंदिनीला म्हणतात, नंदिनी तुमच्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत आणि म्हणूनच सांगते, थांबवा हे सगळं काही. अजून काही लग्नाला अशी जास्त वर्ष झाली नाही आहेत की तुम्ही या सगळ्याला घाई करायची गरज आहे. अजून 2-3 वर्ष थांबा ना, होईल सगळं काही नीट. काही हरकत नाही आहे की 2-3 वर्षानंतर पाळणा हल्ला तर. त्यामुळे तुम्ही एवढी घाई करू नका, घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. आता मात्र नंदिनी शांतच होते. तिला तो प्रसंग आठवतो ज्यावेळी मध्यरात्री उठून जीवा त्या पाळण्याकडे जाऊन रिकामी पाळणं हलवत असतो. त्यामध्ये एक छोटीशी बावली ठेवून आपल्या मुलाचं अस्तित्व जाणवत असतो. ते मात्र नंदिनीच्या डोळ्यासमोर येतं. शारदाताई नंदिनीला विचारतात, काय झालं नंदिनी, ऐकतेस ना तू माझं? नंदिनी बोल ना. नंदिनी म्हणते, आई पाळणा हल्ला नाही तर खूप काही फरक पडतो. तर जीवा नंदिनीला म्हणतो, म्हणजे? तर नंदिनी जीवाकडे पाहत म्हणते, जसं नुकतंच जन्माला आलेलं बाळ दगावलं तर आई जशी वेडीपिशी होते तसंच बाळ अगदी पोटात असलं आणि दगावलं तरी सुद्धा आई वेडीपिशीच होते. नंदिनी जीवाकडे पाहते आणि म्हणू लागते की आपला नवरा आपला राहत नाही. त्याच्यातला बाप जसा हळूहळू विझत जातो तसा नवरासुद्धा आपल्यापासून दूर होत जातो. आधीसारखा गजरे आणत नाही, 2 हातांवर उचलून घेत नाही, एकत्र चहा पित नाही, आवडता वडापाव आणत नाही. असं म्हणत नंदिनीचे अश्रू अनावर होतात. नंदिनी पुढे म्हणते, आपलं पोटातील बाळ दगावल्यानंतर आपलं बाळ जसं आपल्याला सोडून जातं तसं आपला नवरासुद्धा आपला राहत नाही का आई? आता नंदिनी आईला प्रश्न करत म्हणते, मग आपण काय करायचं आई, सांग ना. उघड्या डोळ्यांनी हे फक्त बघत राहायचं का? आपल्या पोटातील वाढणारं ते बाळ म्हणजे आपल्या पोटातील ते फूल गळून पडल्यानंतर तो संसाराचा धागा कशा प्रकारे आपल्या हातून निष्ठत जातो ते फक्त पाहत राहायचं का? आई सांग ना, उघड्या डोळ्यांनी हे बघत राहायचं का की दुःखाची भरती आल्यावर सुखाचा फूल कसा कोसळत जातो ते? रात्री 2 वाजता अडगळीच्या खोलीत आपला नवरा रिकामी पाळण्याला झोके देतोय हे पाहून फक्त शांत राहायचं का? सांग ना आई. आई अगं मी आई होऊ शकत नाही पण ते बाबा होऊ शकतात. हे एवढं मोठं कटू सत्य ते सगळ्यांपासून लपवतायत. आपल्या मनातल्या गोष्टी मनातच तशाच दाबून ठेवतायत आणि मात्र मला आधार देण्याचा प्रयत्न करतायत. आई अगं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे, परंतु हा त्यांच्या मनाच्या मोठेपणाला मी आता संसार सुख मानून पुढे जगत राहायचंय का? आई सांग ना, मी काय करू? परवा यांच्या हातून काम गेलं का? तर प्ले ग्रुप डेकोरेट करण्याचं काम त्यांच्या हाती आलं होतं, पण घरी आल्यावर ते मला म्हणालेत, बरं झालं ते काम गेलं कारण हे काम मी करूच शकलो नसतो. मग सांग ना आई, हे सगळं काही असं होत असताना मी फक्त पाहत राहू का? मी फक्त मुकाट्याने शांत राहू का? नाही आई, बाळ होत नाही म्हणजे सगळं काही संपलं असं मानणाऱ्यातले आम्ही नाही आहोत, परंतु बाळाचं स्वप्न पाहिलंय आम्ही आणि आता तेच स्वप्न पाहण्यासाठी सारखे डोळे मिटावेसे वाटत आहेत. काय करू आई, सांग ना. आता मात्र नंदिनीचे हे दुःख पाहून शारदाताईंनाही खूप वाईट वाटतं. नंदिनी पुढे म्हणते, जीवांना बाळ हवंय, त्यांच्या मनातील भावना मला समजू शकतात, पण आता काव्याला त्रास होऊ नये, तिच्या प्रेग्नेन्सीत कोणताही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून खोटं पोट घेऊन वावरते ग मी आई. आणि दुसरीकडे सरोस्कीने आम्हाला आमचं बाळ मिळू शकतं, आम्हाला आमचे बाळ मिळण्याचे चान्सेस आहेत हे गिरवत आहे ग मी आई. आई अगं काव्याच्या सुखाच्या बदल्यात
मला जीवांच्या घुसमटीचा मला सौदा नाही करायचा आहे गाई, असं म्हणत नंदिनी आपलं मन मोकळं करत असते. आपल्या मनातील भावना ती आपल्या आईसमोर मांडत असते. आई अगं, मला जीवांना आनंदात पाहायचं आहे. खरं सांगू का गाई, मला सुद्धा बाळ हवंय, असं म्हणत नंदिनी आपल्या आईला मिठी मारते आणि ती खूप रडत असते. आता मात्र जीवालाही खूप वाईट वाटतं. जीवाला त्याचं ते बोलणं आठवतं. नंदिनीवर केलेले ते छोटे मोठे आरोप त्याला आठवतात आणि त्यावेळी त्याला कुठेतरी कळतं की नंदिनी आपल्यासाठी सुद्धा हा त्याग करत आहे. तर आता शारदाताई नंदिनीला शांत करतात आणि म्हणू लागतात, बाळा, मला तुझं दुःख कळतंय, पण हे सगळं काही लपवण्याच्या नादात तू स्वतःला त्रास करून घेतेस. त्यामुळे नंदिनी, मला असं वाटतंय की तुम्ही हे सत्य सगळ्यांना सांगावं, अगदी सरोजकीबद्दलही सांगावं आणि ताठ मानेने बाळाला जन्म द्यावा. तर नंदिनी अजूनही नकार देत असते. नंदिनी म्हणते, नाही आई, मी हे सत्य नाही सांगू शकत. आता शारदाताईंचं म्हणणं जीवालाही पटत असतं. जीवा म्हणतो, आई अगदी बरोबर बोलतायत. म्हणजे आता जर आपण सत्य सांगितलं तर काव्याला सावरायला अख्खं घर आहे, असं म्हणत जीवाने सत्य सांगायचं ठरवलेलं असतं. नंदिनी म्हणते, नाही जीवा, तुम्ही हे काय बोलताय? जीवा म्हणतो की हो, एकदाच आता आपल्याला हे सत्य सगळ्यांना सांगावं लागेल. नंदिनी म्हणते, जीवा हो, पण जीवा म्हणतो, नंदिनी अगं, काव्याला सावरण्याच्या नादात तुझा पाय खसरत चाललाय, तुझा तोल सावरणं कठीण होत चाललंय. त्यामुळे नंदिनी, नाही, आता हे सत्य सगळ्यांना सांगूयात आणि सरोजकीबद्दल आपण नंतर शांतपणे विचार करूयात ना. नंदिनी नकार देत असते, परंतु जीवाने ठरवलेलं असतं की आता सत्य सर्वांना सांगायचं, असं म्हणत जीवा आता तिथून निघालेला असतो. नंदिनी शारदाताईंना म्हणते, आई अगं, थांबव ना त्यांना. अगं प्लीज थांबव. तर आता शारदाताई तिथून निघून जातात. तर इकडे नंदिनी ते खोटं पोट घेते आणि खूप रडू लागते. तर दुसरीकडे इकडे काव्याच्या ओटभरणीच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, वसुहत्या मामींना म्हणतात, अगं सगळं किती कठीणच आहे गं, म्हणजे मोहित्यांकडे गर्भ धरतच नाही असं मी ऐकलं, खरं आहे का हे? म्हणजे शारदाचं काही 2-3 वेळा मिसकॅरेज झालं होतं का? तर मामी म्हणतात, हो ना, मला तर माझ्या सासूबाईंनी दमच भरला होता. म्हणजे तुझ्या बाबतीत असं जर काय झालं तर मी तुला कायमचं माहेरी पाठवेन. तर आता हे ऐकून वसुहत्या म्हणतात, अगं बाई. तर मामी म्हणतात, नाही, पण माझ्या बाबतीत असं काही घडलं नाही, नाहीतर मला तर माझ्या सासूबाईंनी कायमचं माहेरीच पाठवलं असतं. खरं तर तुम्हाला सांगते, मी पोटोशी असताना अशाच काही ना काही बातम्या ऐकायचे, पण आता काव्य आणि नंदिनीच्या बाबतीत सगळं काही नीट पार पडू देत म्हणजे झालं. आता हे ऐकून कुठेतरी काव्यालाही भीती वाटत असते, तीही घाबरून गेलेली असते. तर दुसरीकडे सर्वांना सत्य सांगण्यासाठी जीवा आता जिना उतरत असतो. तर दुसरीकडे वसुहत्या आता मामींना म्हणू लागतात, खरंच कठीणच आहे सगळं. तर मामी म्हणतात, म्हणजे? तर वसुहत्या म्हणतात, नाही म्हणजे, अगं या मुली ऐकतात कुठे, म्हणजे पायाला भिंगरी लागल्यासारखं अगदी इकडून तिकडे वावरत असतात, स्वतःची काळजी तर अजिबातच घेत नाहीत. काव्या उन्हातानामध्ये क्लासला जाते, नंदिनी दिवसभर कामासाठी बाहेर असते. इकडे मानिनी मात्र त्यांना किती समजवत असते. अगं, या दोघींच्या हातात धागा सुद्धा बांधला होता मानिनीने, पण तो सुद्धा या दोघींनी काढून टाकला. तर दुसरीकडे आता जीवा मात्र तिथेच थांबलेला असतो आणि त्याचवेळी शारदाताई आणि नंदिनी त्या ठिकाणी आलेले असतात. आता शारदाताई जीवाला म्हणतात, इथेच थांबलाय ना तुम्ही, मला वाटलंच होतं की तुम्ही काही सांगणार नाही. तर आता मात्र नंदिनी थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर दुसरीकडे वसुहत्या मामींना म्हणतात, काय आहे ना, भीती वाटते ग या मुलींची, काळजीही वाटते. म्हणजे काय आहे ना, मोहित्यांकडे तसं घडून गेलंय ना, म्हणजे ज्या पद्धतीने आता नंदिनी धावपळ करत असते ना, त्यावरून असं वाटतं की हिचंच मिसकॅरेज होईल. आता हे ऐकून मात्र काव्याला धक्काच बसतो. मामीही धक्क्याने वसुहत्यांकडे पाहतात. आता वसुहत्यांचं हे बोलणं काव्याला अजिबातच सहन होत नाही. आणि आता इकडे मात्र शारदाताई सगळ्यांना सत्य सांगण्यासाठी पुढे येत असतात. पण इकडे मात्र पाहायला मिळतं की काव्य इतकी चिडते आणि सगळ्या कार्यक्रमामध्ये वसुहत्यांना ती प्रश्न करत म्हणते, काय म्हणालात तुम्ही नंदिनीताईबद्दल आणि तिच्या होणाऱ्या बाळाबद्दल? वसुहत्या, हे सगळं काही बोलताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही हो? एखादा शत्रू सुद्धा असा विचार करू शकत नाही जसा विचार तुम्ही करताय. अहो, आता तुम्ही जे काही बोललात ते युनिवर्स ऐकत असतं, वास्तू तथाच तो बोलत असते, आणि तरी सुद्धा तुम्ही असं बोललात. अहो, एखादा शत्रू सुद्धा बोलणार नाहीच, पण आम्ही तर तुमच्या घरच्या सुना आहोत, असं म्हणत असताना काव्याला चक्कर येते आणि ती कोसळणार. तेव्हा सर्वजण पुढे येतात, काव्याला सावरतात. आता पार्थ काव्याला शांत बसवतो. तर नंदिनी तिच्या डोळ्यावर पाणी मारत तिला शुद्धीवर आणते. इकडे मात्र काव्या बिथरून गेलेली असते. काव्या म्हणते, नंदिनीताई, तुला काही होणार नाही, तुझ्या बाळालाही काही होणार नाही, मी तुला काहीच होऊ देणार नाही. नंदिनीताई, तू ठीक आहेस ना? तुझ्या बाळाला मी काहीच होऊ देणार नाही. आता बिथरलेल्या काव्याला पाहून शारदाताई शांत होतात.
तर मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ तू तिला रूममध्येच घेऊन जा, थोडा वेळ तिला आराम करू देत. आता मात्र सर्वांनाच काव्याची काळजी वाटत असते. काव्या नंदिनीच्या गालावरून हात फिरवत म्हणते, ताई मी तुला काही होऊ देणार नाही आणि तुझ्या बाळाला सुद्धा नाही. नंदिनी म्हणते, मी ठीक आहे असं म्हणत आता नंदिनी काव्याला शांत करते. इकडे नंदिनीला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. तर पार्थ आता काव्याला तिच्या रूममध्ये घेऊन जात असतो, परंतु काव्याला असं बिथरलेलं पाहून नंदिनीला तिची काळजी वाटत असते. आता समोर काव्याच्या वसू आत्या असतात, त्यामुळे इथे मानिनीताई पार्थला म्हणतात, पार्थ तू काव्याला रूममध्ये घेऊन जा. आणि त्यानंतर आता मानिनीताई वसू आत्यांना बाजूला घेतात आणि म्हणू लागतात, वसूताई काय चाललंय तुमचं? अहो तुम्ही या घरच्या मोठ्या आहात ना, पण कशाचीच पोच नाही आहे का तुम्हाला? काय कार्यक्रम आहे, काय प्रसंग आहे आणि तुम्ही काय वागताय, काय बोलायला हवं एवढंही तुम्हाला भान नसतं का? वसूताई मी तुम्हाला खरंच सांगते, खरंच सांगायचं तर तुमच्यासमोर हातच सोडले आहेत मी. पण आता जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं अपमान होऊ नये तर आत्ताच्या आता तुम्ही इथून निघून जा. तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन बसा, नाहीतर मी सगळ्यांसमोर काहीही बोलू शकते. उगाच तुमचं अपमान होईल असं तुम्ही आता वागू नका. आता वसू आत्या रागाने तिथून निघून जातात. तर इकडे नंदिनी आता शारदाताईंना बाजूला घेते आणि म्हणू लागते, आई कळलं ना, कळाली ना आता माझी तुला भीती, मी का घाबरते हे आता तरी तुला कळालं असेल ना. काव्याची अवस्था पाहिल्यानंतर अगं मला काहीतरी झालंय किंवा माझ्या बाळाला काही होईल असं जरी कोणी काही बोललं ना तरी तिची काय अवस्था होते हे तू समोरून पाहिलंयस आई. आई अगं किचनमध्ये मला जरा भाजलं किंवा माझं बोट जरी कापलं ना तरी सुद्धा ही मुलगी रडायला लागते. मग मला सांग, माझ्या आयुष्यात घडलेला एवढा मोठा प्रसंग, माझं झालेलं मिसकॅरेज हे तिला सहन होईल का? हे सगळं ती पचवू शकेल का? आई आता तरी कळतंय ना तुला मी खोटं पोट का लावतेय, का सत्य लपवते, कळतंय ना तुला? आई मला माहीत आहे खरं सांगणं आणि खरं लपवणं खूप कठीण आहे, परंतु झाकली मोठ 1.25 लाखाची. यातच सगळ्यांचं भलं आहे ग. तू आम्हा दोघींची आई आहेस, परंतु या घरात मी माझ्या काव्याला अगदी मुलीसारखी जपते ग. अगं मला माझी काव्या म्हणजे बहीण नाही, अगदी माझ्या मुलाप्रमाणे आहे. त्यामुळे तिला कुठलाही त्रास होऊ नये असंच मला वागावं लागणार आहे काव्यासाठी आणि तिच्या बाळासाठी. आता आई हा विषय आपण इथेच थांबूया असं म्हणत नंदिनीने आपल्या आईला समजावलेलं असतं. आता काव्याला बरं वाटल्यानंतर काव्याच्या ओढभरणीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली जाते. अगोदर माहेरची ओटी म्हणून आता शारदाताई काव्याची ओटी भरतात आणि त्यानंतर मानिनीताई, मामी असं सर्वच जण मिळून काव्याच्या ओढभरणीचा कार्यक्रम करत असतात. परंतु हा कार्यक्रम चालू असताना इथे मात्र नंदिनीला खूप वाईट वाटत असतं, तिला अस्वस्थ वाटत असतं. आणि आता जीवा नंदिनीकडे पाहतो, तिला अशा अवस्थेत पाहून जीवालाही खूप वाईट वाटत असतं. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की काव्या आपल्या पोटावर हात ठेवते आणि म्हणू लागते, काय आता बरं वाटतंय का? तर त्यावेळी जीवा काव्याला प्रश्न करत म्हणतो, तुला कसं कळतंय की बाळाला भूक लागली आहे ती? म्हणजे आतून काही सिग्नल येतो का? तर आता जीवाचा हा प्रश्न ऐकून काव्याला थोडं आश्चर्यच वाटतं. काव्या म्हणू लागते, या प्रश्नाचं उत्तर तर ताई सुद्धा देऊ शकते. आता मात्र नंदिनी शांतच होते. तर दुसरीकडे जीवा नंदिनीला म्हणतो, माझं दुःख मोठं म्हणून तुझं बायको म्हणून तुला होत असणारं दुःख मी समजून घेतलंच नाही, पण मी आज ठरवले या सगळ्याचा प्रायश्चित्त घ्यायचं. तर आता नंदिनी म्हणते, म्हणजे काय करायचं ठरवलंय नक्की? आणि सगळ्याची भरपाई करायची. तर जीवाचं हे बोलणं ऐकून नंदिनी म्हणते, ती कशी? तर आता जीवा नंदिनीला उचलून घेतो आणि तिला गोल फिरवत असतो. कारण जी गोष्ट नंदिनी आत्तापर्यंत मिस करत असते त्या सगळ्या गोष्टी जीवाने पुन्हा एकदा नंदिनीला त्या गोष्टींचा अनुभव देण्याचं ठरवलेलं असतं आणि नंदिनीच्या आनंदात सामील व्हायचं. आता नक्की नंदिनीचं हे सत्य काव्यापर्यंत पोहोचू शकेल का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.